नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. श्री क्षेत्र देवगडला प्राप्त झालंय इंद्रधनुष्याचं रूप. सुशोभीकरणामुळे पालटलंय मंदिराचं रूप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी महाराजांचा पुतळा धुतला नाही, याचा कोपरगाव मधील शिवप्रेमींकडून निषेध. अवैध तलवारींची विक्री करणाऱ्या 2 जणांना पारनेर पोलिसांनी सापळा रचून केलं अटक. 2 जण फरार. आणि C24 कोरोना वॉरियर्स विशेष कार्यक्रम संवाद सहभाग तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर, दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू गुटखा दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन. मोबाईल नंबर 7498136701. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 02426 235500. जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 8390 02 49 73. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. मोबाईल नंबर 8007 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त.
लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री क्षेत्र देवगडच्या श्री दत्त मंदिरामध्ये आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलंय. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडलंय. त्यामुळे आता श्री क्षेत्र देवगडमध्ये वैभवात मोठी भर पडली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला जणू इंद्रधनुष्याचं रूपच प्राप्त झालंय. अहमदनगर जिल्ह्यामधील श्री क्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण केल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष्याचं रूप प्राप्त झालं. चला तर मग जाणून घेऊयात कसं दिसतंय श्री क्षेत्र देवगड मंदिर. संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारं अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील भूलोकाचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र देवगड इथे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलंय. त्यामुळे श्री क्षेत्र देवगडच्या वैभवामध्ये आणखीनच भर पडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष्याचं रूपच प्राप्त झालंय. लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री क्षेत्र देवगडच्या श्री दत्त मंदिराला टाळं होतं. या कालावधीमध्ये दत्त मंदिर संस्थानच्या गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभीकरणाची कामं सुरू होती. त्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. सुशोभीकरण कामामध्ये गोपूर ते प्रवेशद्वार या भागाचं नूतनीकरण करण्याचं काम करण्यात आलंय. जुन्या भिंतीवरील जाळ्या काढून त्या ठिकाणी आकर्षक अशा विद्युत खांब बसवून रंगरंगोटी करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिर परिसरामधील बराचसा भाग देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये सुशोभित करण्यात आलाय. हे सर्व काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी स्वतः उभं राहून करून घेतलंय. देवगड संस्थानच्या वतीनं प्रारंभीच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या आकर्षक अशा प्रवेशद्वाराचं काम देखील या निमित्तानं हाती घेण्यात आलं. नक्षीदार आणि आकर्षक असे दाक्षिणात्य शिल्पकलेनुसार हे प्रवेशद्वार तयार करण्याचं काम सुरू आहे. पडलेल्या पावसामुळे पर्यावरणाचं संवर्धन होत असल्यानं श्री क्षेत्र देवगडचा परिसर वृक्षवल्लीनं आणि फुलांनी अगदी नटला आहे. जणू काही भूलोकीच्या स्वर्गाचं दर्शन इथं होत आहे. देवगडचे लाखो भक्त देवगड इथे दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मंदिर उघडण्यासाठी शासन परवानगी कधी देते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील देवस्थान बंद करण्याचा आदेश केला. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड येथील भगवान दत्तात्रेयांचे मंदिर देखील बंद करण्यात आले. या ठिकाणी चालू असलेले सुशोभीकरणाचे काम देखील या कालावधीमध्ये सुरू होतं. अखेर 3 महिन्यानंतर हे काम पूर्ण झालं आहे. आपण या कामासंदर्भात देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं काय यांनी या ठिकाणी सुशोभीकरण केलं आणि किती दिवसामध्ये केलं आहे. 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. महाराज, इथले सुशोभीकरण केलेलं आहे, काय सांगणार या संदर्भामध्ये. श्री क्षेत्र देवगड संस्थान हे सुशोभीकरण जे आपल्याला झालेलं दिसते हे अवघ्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या रोगाबद्दल संपूर्ण देशच चिंताग्रस्त झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये याचा आपल्याला उद्रेक झालेला दिसतो. महाराष्ट्र शासनाने सर्व देवालयावर बंदी घातलेलीच आहे दर्शनाकरता, कोणावर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. त्याप्रमाणे श्री क्षेत्र देवगड संस्थान ही भाविकाकरता दर्शन घेण्यास बंद होत. पण या बंदच्या काळामध्ये आमचे भक्तनिवासचे कर्मचारी, बाकीचे स्वच्छता काम करणारे कर्मचारी, एवढेच नव्हे तर आमचे सर्व शिपाई रात्रपाळी दिवसपाळी आणि भक्तगण येते, सर्व मिळून सर्व कामं स्वच्छतेची असतील, हे सुशोभीकरणाचं असेल, मध्ये मुरुम टाकून भरायचं असेल, लाईट फिटिंग करायचं असेल, हे सर्व कामं वायरमन, शिपाई, इथले सर्व कर्मचारी या सर्वांनी केलेलं आहे. त्याचबरोबर इथं राहणारे जे भक्तगण त्यांनी यामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे आणि हे सर्व कार्य आपल्याला झालेलं दिसते. या सुशोभीकरणाबरोबरच सौर ऊर्जेचा एक प्रकल्प तोही कार्यान्वित झालेला आहे. 60 केव्ही अशा पद्धतीचा हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे.
देवगड संस्थानला जेवढी लाईट लागते त्यापेक्षा अधिक लाईट ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होऊन राहिलेली आहे आणि त्याचाही फायदा देवस्थानला निश्चित होऊन राहिलेला आहे. भविष्यामध्ये अतिशय झिरो बजेट अशा प्रकारच्या या लाईटच्या बद्दल प्राप्त होणार आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्या कामामध्ये आणि नियमात राहून जर काम केलं तर कोरोना आपोआप पळ काढल्याशिवाय राहणार नाही. तर या कोरोनाच्या माध्यमातून आपण हाच एक संदेश घेऊया की ज्यांनी त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याशी एकरूप होऊन आणि अतिशय योग्य पद्धतीचे नियम सर्व पाळून जर काम केलं तर आपल्यालाही दुःख होणार नाही आणि इतरांनाही दुःख होणार नाही. केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत आमच्या देवगड देवस्थानावर हे सर्व कार्य करत आलेले आहोत. भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या सूचनेप्रमाणे चालूच राहील. परंतु आम्ही भगवान दत्तात्रयाकडे अशी प्रार्थना करतो, सद्गुरू किशनगिरी बाबाकडे अशी प्रार्थना करतो की हा रोग लवकरात लवकर महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर जगातून हा लवकर रोग संपावा आणि सर्व जनता सुखी समाधानी व्हावी हीच प्रार्थना करतो. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाऊन त्रस्त झाला आहात तर एकदा अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक. हाडांच्या तसेच शिरांच्या दुखण्यावरती 100% इलाज. आमच्या क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीनं जुनाट आजारांवरती उपचार केले जातात. सायटिका, गुडघेदुखी, कंबर, पाठ, मान, मणका दुखणं, चकती सरकणं, संधिवात, पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं यासारख्या एक ना अनेक दुखण्यांवरती इथे उपचार उपलब्ध आहेत. फी 500 रुपये. थेरपीची फी 1500 ते 2500 रुपये. आयुर्वेदिक औषध हा 1 महिन्याचा खर्च आहे. वेळ 11 ते 5 वाजेपर्यंत. क्लिनिक गुरुवारी बंद राहील. येण्याच्या अगोदर फोन करूनच यावं. तुम्ही आज आलात तरी देखील चालेल. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता. डॉक्टर तन्वीर देशमुख. ठिकाण गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, दातांचे वैद्य हॉस्पिटल शेजारी, रोशन कॉम्प्लेक्स समोर, नगर मनमाड हायवे, राहुरी. मोबाईल नंबर 8605 60 66 64 आणि 9975 90 60 07. तेव्हा एक वेळेस अवश्य भेट द्या गॅलेक्सी आर्थो अँड स्पाइन क्लिनिक, राहुरी. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुवून अभिषेक न केल्यामुळे याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरामधील शिवप्रेमींनी निषेध नोंदवून छत्रपती शिवरायांचा पुतळा धुवून पूजा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुवून अभिषेक घातला नसल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरामधील शिवप्रेमींनी निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुवून पूजा केली आहे. दरम्यान नगर परिषदेच्या आरोग्य विभागामधील अधिकारी यांना भरत मोरे यांनी संपर्क साधून महाराजांचा पुतळा का धुतला नाही असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की परवाच पावसाच्या पाण्यानं पुतळा धुवून निघालाय, आता धुण्याची गरज काय असं उत्तर देत आपली जबाबदारी झटकण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. जमावबंदीचे आदेश दिल्या कारणामुळे शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या
शिवराज्याभिषेक दिनी आपापल्या घरातच महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली. मात्र शहरामधील भव्य असा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची विधिवत पूजा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करायला हवी होती, असं यावेळी शिवप्रेमी भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी म्हटलंय. यावेळी शिवप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धुवून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत वंदन केलं आणि नगर परिषदेचा निषेध केलाय. काल शिवराज्याभिषेक सोहळा हा दिन काल इथं म्हणजे कोपरगाव शहरामध्ये साजरी केला. पण साजरी करताना पुतळा कोणत्याही प्रकारचा धुतलेला नव्हता. पुतळ्याची पूजन करताना एक जोडी असती, एक ब्राह्मणांवर तिथं याची पूजा करावं लागते. त्यांनी कोणत्या प्रकारचं तसं काही केलेलं नाही. थोडं सोशल डिस्टन्ससुद्धा ठेवून तेच करता आलं असतं, पण ते हे काय नगरपालिकेला करता आलं नाही. नगरपालिकेने कारण हे जाणून बुजून केलेलं आहे नगरपालिकेने, हे असा आमचा आरोप आहे. आणि नगरपालिकेने काल नगरपालिकेचे एक फायर फायटर ह्या टायमाला चौकातून इतकं पाणी गळत होतं, ते चालतं यांना, पण बाहेरचा पुतळा धुवायला यांना पाणी ते चालत नाही का? मी काल अक्षरशः गांधी पुतळ्याजवळ उभं राहून तमाशा पाहत होतो त्या फायर ब्रिगेडचा. तिकडे गेली, तिकडून इकडे परत गेली, तीच गाडी परत रिटर्न इकडे गेली, तर सगळं पाणी गळत होतं शेतलं. पण याला पुतळा धुवायला पाणी नाही, गावात पाणी सांडायला आहे. हां अहो इथं सगळेच बसलेले आहे ना. सौरदे साहेब तुम्ही पण, अध्यक्ष साहेब तुम्ही पण, कर्डिले साहेब तुम्ही पण बसले. तुम्हाला समजायला पाहिजे. आम्हाला तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. मागच्या शिवराज्याभिषेकला पण तुम्हाला आम्हाला सांगावं लागलं. शेवटी आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली. त्या टायमाला भरत भाऊनी ते येऊन सांगितलं, त्यांनी सांगितलं त्यांना, तेव्हा तो पुतळा तिथं धुतला, तो बी संध्याकाळी धुतला. म्हणजे यांना आम्ही प्रत्येक टायमाला सांगायचंच का? इथून पुढं सांगणार नाही, आता डायरेक्ट येणार तिथं. मग काय होईल? त्याला जबाबदार नगरपालिका राहील. सुवर्ण इतिहासात या महाराष्ट्राच्या, या अखंड महाराष्ट्राच्या सुवर्ण पानावर 6 जून ही तारीख, काल आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन होता. हिंदूंचा राजा, शिवबाचा छत्रपती कालच्या 6 जूनला या महाराष्ट्राच्या राजगादीवर एक शिवबा, एक छत्रपती झाले. संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरा देणारं 32 मानाचं सोन्याचं सिंहासन, त्या सिंहासनावर हा छत्रपती हिंदूंचा राजा विराजमान झाला. खरं तर काल नगरपालिकेनं आजपर्यंत जेवढे राजकारणी असेल, सत्ताधारी असतील, सर्वच असतील, फक्त छत्रपती शिवरायांच्या या भगव्या झेंड्याच्या नावावर मतं मागून निवडून यायचं, त्या गादीवर बसायचं नगरपालिकेच्या आणि कारभार राखायचा. मात्र ज्या हिंदूंचा जो राजा, ज्या छत्रपतीमुळं आज हे आपल्याला हे महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र, हा भारत आपल्याला जे आपण सुख अनुभवतोय, जे सुख भोगतोय, या छत्रपतींमुळं. छत्रपती नसते तर काय झालं असतं? फक्त आम्ही या आरोग्याच्या अधिकाऱ्याला फोन लावला. छत्रपती शिवरायांचा काल शिवराज्याभिषेक दिन होता, तुम्ही पुतळा का धुतला नाही? आम्हाला त्यांचं उत्तर भेटलं, भाऊ परवाच पाऊस झाला म्हणे, त्याच्यामुळे पुतळा धुवायची गरज पडली नाही. दादा अधिकारी साहेब, तुम्हाला मी हे विचारतो, तुम्ही म्हणता परवा पाऊस झाला, छत्रपती महाराजांचा पुतळा धुवायची गरज नाही. मग जर तुम्ही परवा जेवण केलेलं असेल, तुम्हाला आज उद्या परवा जेवण करायची गरज नाही, चालेल का? ज्या छत्रपतीमुळे हे सगळं आपण सुख अनुभवतोय, हे सगळं सुख भोगतोय, त्या छत्रपती महाराजांचा पुतळा धुवायची सुद्धा तुमची आता लायकी राहिली नाही असं आम्हाला म्हणावं लागेल. आम्ही तुमचा या निमित्तानं सर्व कोपरगावकरांच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, सर्वांच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो. नगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील, ठीक आहे, तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमचं काम अतिशय उत्तम चालू आहे, पण ज्या छत्रपतींच्या विचारावर आज सर्वजण योद्धा आहेत त्या लॉकडाऊनमुळे, त्या लॉकडाऊनमध्ये त्या छत्रपतींना विसरून चालणार नाही. फक्त 5 मिनिटाचं काम होतं, फायर फायटर बोलून छत्रपती शिवरायांचा पुतळा स्वच्छ पाण्याने धुण्याची गरज होती, की तुम्ही ते केलं नाही. यामुळे आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अनेक आजारांवरती उपचार आणि तेही एकाच छताखाली. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आमच्याकडील उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: अत्याधुनिक लेप्रोस्कोपी आणि वंध्यत्व निवारण सेंटर,
दुर्बिणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, गर्भनलिका आणि बीजांडावरील सर्व ऑपरेशन्स, पोटावर एकही टाका न घेता गर्भपिशवी काढणं, गर्भपिशवी बाहेर येणं यावरती गर्भाशय न काढता उपचार, वेदनारहित सुलभ प्रसूती सल्ला आणि सेवा, प्रसूती आणि स्त्रीरोग अतिदक्षता विभाग, IUI, कॅन्सर निदान आणि उपचार, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतीगृह, सोनोग्राफी आणि अतिदक्षता विभाग, 24 तास अत्यावश्यक सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांवरती उपचार, लैंगिक संबंध दोष आणि त्यावरती उपचार, स्त्रियांमधील रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह यावरती उपचार, गर्भपिशवी कॅन्सर निदान आणि उपचार, तसेच अपेंडिक्स, हर्निया, आतड्यांचे विकार, मूळव्याध, भगंदर, संडासचे विकार यावरती उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, 2 बेड्सचे सुसज्ज अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर दंतरोग विभागामध्ये कॉम्प्युटराइज तपासणी, वेडेवाकडे दात सरळ करणं, मुखरोग निदान आणि उपचार, रूट कॅनल उपचार, अक्कलदाढ काढणं, स्माईल डिझायनिंग, हिरड्यांवरील शस्त्रक्रिया, फिक्स दात आणि कवळी बसवणं, लहान मुलांच्या दातांचे उपचार, इम्प्लांट बसवणं, सिमेंट किंवा कंपोजिट फिलिंग, दात काढणं, 25 बेड्सचे सुसज्ज साईधाम रुग्णालय, डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग कर्करोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन, मोबाईल नंबर 74 98 13 67 01. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ज्ञ. गेल्या 7 वर्षापासून साईधाम हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे अल्पदरात शस्त्रक्रिया. तर या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, प्रसूती, कॅन्सर आणि दंत यावर आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेल शेजारी, नगर मनमाड हायवे, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 02426 23 55 00. जनसंपर्क अधिकारी, मोबाईल नंबर 83 90 02 49 73. 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, मोबाईल नंबर 80 07 97 57 59. तेव्हा मग आता धावपळ करू नका. साईधाम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांचा लाभ घ्या आणि चिंतामुक्त व्हा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सी 24 तास वृत्तवाहिनीच्या संवाद कोरोना वॉरियर सोबत या विशेष कार्यक्रमामध्ये राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांची मुलाखत घेतली आहे. संपादक वसंतराव झावरे यांनी काळाची पावलं ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीकडे वळावं असं मत यावेळी ठोकळे यांनी व्यक्त केलं. नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. कोरोना वॉरियर्स संवाद या सी 24 तासच्या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्रजी ठोकळे साहेब उपस्थित राहिलेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आणि तेव्हापासून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष लढणारे योद्धे आहेत, अप्रत्यक्ष लढणारे योद्धे आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्यामुळे त्या ठिकाणी जनतेची अडचण जरी झाली तर त्या अडचणीला त्या ठिकाणी सहजता यावी, सुविधा देण्यात यावी अशा मंडळींनी पण अप्रत्यक्षपणे काम केलेलं आहे. मंडळी, आपल्याला ज्ञात आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. बहुसंख्य मंडळी शेती करतात आणि
पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, त्यानंतर आधुनिक पद्धत आली आणि आज तालुका पातळीवर त्या ठिकाणी कृषी अधिकारी असतात, तसेच पंचायत समितीकडे कृषी विभाग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशाला परिचित असलेलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ देखील राहुरी तालुक्यात आहे. तर या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचं दररोजचं कामकाज सांभाळून शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल किंवा पुढचं नियोजन असेल ते केलेलं आहे, म्हणून आपण त्यांना कोरोना वॉरियर्स म्हणतो. तर मी सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्रजी ठोकळे यांना विचारतोय की सर, आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत म्हणजे गावं किती येतात, त्या गावांमध्ये शेतीचं क्षेत्रफळ कसं आहे आणि आपलं कामकाज कसं चालतं? नमस्ते. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. राहुरी तालुक्यामध्ये एकूण 96 गावं आहेत, जे सर्वसाधारण जे आपलं पूर्ण तालुक्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे ते 1,01,000 हेक्टर क्षेत्र आहे. हो सर. त्यापैकी जंगल, पडीत, इतर पडीत याच्यामध्ये जाऊन जे शेतीलायक किंवा आपण लागवडीलायक क्षेत्र आपण जे म्हणतो हो ते 67,000 हेक्टर क्षेत्र आहे. हो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून खरीपाकरता 28,000 हेक्टर, त्यानंतर चारा पिकासाठी 15,000 हेक्टर, ऊसामध्ये 15,000 ते 16,000 हेक्टर. हो. या पद्धतीने आपल्या जे आहे पूर्ण याच्यामध्ये लागवड होते. हो हो. आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये फळबाग लागवड पण आपल्याकडे 3,000 हेक्टरवर आहे. हो. त्यानंतर भाजीपाला 1,000 हेक्टरवर लागवड होते. बरं. खरीपामध्ये मुख्यत्वे करून आपल्याकडे कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांचा समावेश होतो. आणि थोड्याफार प्रमाणात शेडनेट पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरची, काकडी या प्रकारचे पिकं घेतली जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्या भारत सरकारने लॉकडाऊन सुरू केलं आणि या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष जे वॉरियर्स आहेत की कोरोनाचा प्रादुर्भाव झाला त्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वैद्यकीय कर्मचारी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे पण लोकांची असुविधा होऊ नये म्हणून भाजीपाल्यावाले असतील, दूध उत्पादक असतील, तर ते देखील वॉरियर्स आहेत. तर सर, आपल्या राहुरी तालुका कृषी कार्यालयाच्या अंतर्गत या कालावधीमध्ये आपण आणि आपले जे कर्मचारी आहेत त्यांनी कशी सुविधा पुरवली लोकांना? 22 मार्च रोजी जो जनता कर्फ्यू झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन चालू झालं. हो. तर अशा वेळेस नेमकं त्यांचे रबीचे उत्पन्न बाहेर पडलेले आणि उन्हाळी जे पिकाचे जे फळपिकं होते हे सगळे बाहेर पडणारे होते, एक्सपोर्ट होणार होते. बरोबर आहे. या अडचणीमध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार होतं. बरोबर आहे. अशा कालावधीमध्ये म्हणजे आम्ही एक कोरोना कक्ष किंवा आपण शेतकरी सन्मान कक्ष जो तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्थापन केला. बरोबर आहे. जे शेतकरी आम्हाला अप्रोच झाले आणि आम्ही ज्या शेतकऱ्यांना अप्रोच झालो अशा शेतकऱ्यांना पासेस देणं, त्यांना विक्री करण्यासाठी बाहेर परमिशन देणं, याच्या माध्यमातून ज्या 3 फार्मर प्रोड्युसर कंपनी राहुरीमध्ये सद्यस्थित आहे त्यांचा मी नाम उल्लेख करायला विसरणार नाही. म्हणजे एक राहुरी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, वांबोरी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, बरोबर आहे, आणि साई प्रवारा फार्मर प्रोड्युसर कंपनी. बरोबर. यांच्या माध्यमातून आपण राहुरीमधनं 31,700 व्हेजिटेबल किट आपण पुणे आणि मुंबईमध्ये सप्लाय केला. अभिनंदन सर, अभिनंदन. त्याची जर कॉस्ट काढली तर नियर अबाउट 1,70,00,000 आपण व्हेजिटेबल किट आपण बाहेर सप्लाय केल्यात. बरोबर आहे सर. त्याच पद्धतीने आपण टरबूज, खरबूज आणि द्राक्ष 1,350 टनाचं आपण शेतकऱ्यांचं विकून दिलं. त्याची जर किंमत काढली तर एक साधारण 2 कोटीच्या घरात आपण फ्रूट कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांचं विकून दिलंय. त्यानंतर कांदाचं जर म्हणलं तर एक साधारण 3,000 टन कांदा आपण एक्सपोर्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून केलं. त्याची कॉस्ट नियर अबाउट 2,40,00,000च्या घरात आपण विकली. जर नियर अबाउट केलं तर 1,000 ते 1,200 शेतकऱ्यांचं हे जे पीक होतं हे कोरोनाच्या संकटामध्ये अडकलं होतं, याला आपण विकून दिलं. त्यामुळे शेतकरी खुश झाले आणि
कोरोनाच्या माध्यमातून म्हणलं तर आम्हाला एक प्लस पॉईंट असा झाला आहे की आता आमचा शेतकरी हा व्यापारी व्हायला लागला. व्यापारी झाला आहे. शेतकरी हा व्यापारी व्हायला लागला, स्वतःचे स्वतः सगळे प्रोडक्ट विकायला लागला आहे. कोरोनाचा नक्कीच फायदा ह्या कोरोनाच्या आफ्टर कोरोनाने शिकवलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता सांगायचं झालं तर जेव्हा टरबूज विकणारे शेतकरी आमच्याकडे आलेत आणि मार्केटला 2 आणि 3 रुपये किलोनी भाव चालू होता आणि त्यांना राहुरीमध्ये किंवा पुण्यामध्ये नगरमध्ये टरबूज ते स्वतः विकायला तयार झाले. मग अशा शेतकऱ्यांना आम्ही परमिशन दिली, पासेस दिले. बरोबर. त्यांनी स्वतः 10 रुपये किलोनी सगळा टरबूज खरबूज विकला, स्वतः विकलेत. शेतकऱ्यांनी म्हणे आम्हाला कोरोनामुळं फायदा जास्त झाला तोट्यापेक्षा. बरोबर आहे. ह्याच पद्धतीने म्हणजे अजून जर सांगायचं म्हणलं तर ज्यांना कांदा विकायचा होता अशा शेतकऱ्यांना कोरोनाच्या धर्तीवर मार्केटमध्ये कमिटी म्हणजे गर्दी होऊ नये तर अशामध्ये आम्ही ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती. त्याच्यामध्ये 3,500 शेतकऱ्यांनी राहुरी तालुक्यात नोंदणी केली. अभिनंदन. आणि त्यांचं कांदा विक्री आपल्या मार्केट कमिटीमध्ये झालाय. आता मार्केट कमिटीने स्वतःकडे नोंदणी घेतलेली आहे. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या कालावधीमध्ये आम्ही 3,500 शेतकऱ्यांचा डाटा हा मार्केट कमिटीला दिला. त्यानंतर बांधावर खत तर आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गर्दी दुकानावर वाढू नये आणि ह्या कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात पोहोचू नये म्हणून आमची जी 450 गट आहेत त्यातले काही 82 गटांमार्फत आपण जवळ 158 टन खत हे बांधावर आपण शेतकऱ्यांची पोहोच केली. म्हणजे हा खारीचा वाटा आहे, फार मोठा वाटा नाही, पण त्या पिरियडमध्ये आपण हे कामं केलेत. त्यानंतर सोयाबीनचं बोलल्याप्रमाणे आपण 70 शेतकऱ्यांकडे 1846 जे क्विंटल आहे, जे शॉर्टफॉल आपल्याला बियाणाचं पडणार आहे ते पूर्ण आयडेंटिफाय करून त्याची उगवण क्षमता करून पेरणी क्षम बियाणं तयार करून ठेवलंय. त्यानंतर हुमणीचे प्रात्यक्षिक आपण 450 ते 500च्या घरात आपण हुमणीचे प्रकाश सापळेचे प्रात्यक्षिक घेतलेत. त्याचं रिप्लिकेशन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावं यासाठी आम्ही माध्यमातून त्याचा प्रसार करतोय. त्यानंतर कृषी सेवा केंद्र म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फक्त मेडिकल उघड्या होत्या, दवाखाने उघडे होते, पण त्या व्यतिरिक्त शेतकरी जगवण्यासाठी कृषी सेवा केंद्र सुद्धा उघडं राहणे खूप गरजेचं होतं. प्रयत्न केले. अशा वेळेस आपण महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण कृषी सेवा केंद्र लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अगदी चालू ठेवले. बरोबर आहे. आणि FPO मार्फत भाजीपाला विक्री मोठ्या प्रमाणात केलंय. बरोबर. हे सगळं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलंय. अगदी. सर, आता आपण पूर्वीचा काळ जर बघितला तर त्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते की जसं आता बैल वापरून शेती केली जायची त्यावेळेस, किंवा आपली रुटीनची जी पिकं आहेत, भुसार घेतलं जायचं, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, काही भाजीपाला घेतला जायचा आणि कारखानदारी असली तर ऊसाचं. तर आता नंतरच्या काळामध्ये आता पारंपरिक शेती आणि नंतरच्या काळामध्ये मग फळबागा आल्या. तसं पाहिलं तर राहुरीचा जर इतिहास बघितला तर राहुरी मोसंबीच्या बाबतीत ओळखली जायची. आता राहुरी तालुक्यामध्ये 2 कारखाने आहेत. एक राहुरी सहकारी साखर कारखाना आहे आणि एक प्रसाद शुगर आहे. तर पारंपरिक पूर्वीची शेती आणि आता हा नंतरचं जे नवीन बदल झाला त्या दृष्टीने शासनाचं काय योजना आहेत? याच्यामध्ये पारंपरिक ज्या पद्धतीने आपल्याकडे शेती व्हायची त्यामध्ये मुख्यतः कापूस, नंतर ऊस, सोयाबीन, मका या पद्धतीने पिकं घेतली जात होती. परंतु सरासरी उत्पन्न आणि त्यातून मिळणारा शेतकऱ्याला राहणारा नफा हा अत्यंत कमी असायचा. बरोबर आहे. त्यानंतर शासनाने 1992 पासून जी रोजगार हमी योजना आता सध्या चालू असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही योजना चालू केल्यात. त्यामध्ये 16 प्रकारचे फळपिकांना त्याच्यामध्ये अनुदानातून फळबाग लागवड दिली जाते. त्याच पद्धतीने स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना की ज्यांना रोजगार हमी योजनेतून लाभ देता येत नाही अशा शेतकऱ्यांना, मोठ्या शेतकऱ्यांना ह्या योजनेतून लाभ दिला जातो. अनुदानाची मर्यादा हेक्टरी 50,000 पासून ते 2 ते 2.5 लाखापर्यंत अनुदान मर्यादा आहे. एक 20 ते 25 वर्षापूर्वी जर राहुरी तालुक्याचा विचार केला तर 50 ते 60 हेक्टरवर फळबाग लागवड होती. आज विचार केला तर 3,500 हेक्टरवर आपली फळबाग लागवड पोहोचली. बरोबर आहे. जे
कोरडवाहू शेतकरी होते, तर हे कोरडवाहू शेतकरी फार तर फार बाजरी घ्यायचे. त्यांचं फक्त खाण्यापुरती बाजरी निघत होती, सालचंदी म्हणतो आपण ते. सालसंधी म्हणतो. तर आज जर तुम्ही कोरडवाहू भागात बघितलं तर डाळिंबाचे शेतकरी आज म्हणजे कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये उत्पन्न घेत आहेत. त्याच जोरावर धरणावरून 10-15 किलोमीटर पाईपलाईनद्वारे पाणी आणतायत, त्यातून फळांची शेती पिकवतायत आणि मोठं उत्पन्न त्याच्यातून मिळवतायत. तर पुन्हा या पद्धतीनेच शेतकऱ्यांनी अजून क्षेत्र हे वाढत चाललंय. बरोबर आहे. सर, आता 2 हंगाम असतात, एक खरीप आणि रब्बी. आता आपण खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपल्याकडे खरीप आणि रब्बीचं नियोजन कसंच केलं जातं? आता याच्यामध्ये आपल्याकडे जे खरीपापेक्षा मेजर आपल्याकडे रब्बीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे बागायती क्षेत्र 43,000 हेक्टरवर आहे. बरोबर आहे. आणि खरीपामध्ये आपल्याकडे कपाशी, सोयाबीन, मका, काही ठिकाणी बाजरी हे पिकं घेतली जातात मेजॉरिटी. आणि जर रब्बीमध्ये जर म्हणलं तर गहू आणि हरभरा, बरोबर आहे, ही 2च मुख्यतः पिके आपल्याकडे घेतली जाते. आणि जर पाणी असेल तर मग रब्बी ज्वारीचं एक क्षेत्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. बरोबर आहे. सर, आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत बघा, आता मी अगोदर सांगितलं पारंपरिक आणि आता आधुनिक शेती. तर आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कसं नियोजन केलं जातं? शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कसं असतं, किंवा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना कशा राबविल्या जातात? मग त्यासाठी समजा आता आपल्याला माहिती आहे की अतिरिक्त पाणी होऊ नये म्हणून ठिबकची योजना असते, किंवा सौरचं तुमच्याकडे काही असेल, शेततळ्याच्या योजना असतील, किंवा इतर काही अवजारांसाठी योजना असतील, तर ते कसं नियोजन केलं जातं? सर, याच्यामध्ये असं आहे की एखादी कोणती योजना जेव्हा लॉन्च होते, तर कृषी विभागामध्ये सुद्धा पारदर्शकतेचं प्रमाण वाढलेलं आहे, किंवा खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये जेव्हा योजना येते त्यावेळेस तिची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी होते. त्यानंतर तालुका स्तरावर त्यांची अर्ज मागवली जातात. बरोबर आहे. अर्जांची छाननी होऊन जे पात्र अर्ज आहेत ते पात्र अर्जांची आपण यादी तयार करतो, त्याची चिठ्ठ्या तयार करतो. आणि लोकप्रतिनिधी म्हणा किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आपण तिथं त्यांची ड्रॉ काढला जातो. आणि जसं आपल्याला आर्थिक लक्षांक येईल त्या आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून आपण जसे त्यांना ड्रॉ मिळाले तसं त्यांना आपण पूर्वसंमती देतो. बरोबर. आणि पूर्वसंमती दिल्यानंतर त्यांनी ती गोष्ट खरेदी करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ठिबक असेल, अवजार असेल, NHM मधली कांदा चाळ असेल, पॉलीहाऊस असेल, शेडनेट असेल, सगळ्यांसाठी एकच प्रक्रिया राबवलेली आहे की अर्जानंतर सोडतीनंतर त्याला पूर्वसंमती आणि नंतर खरेदी करायची. खरेदी केल्यानंतर त्याला अनुदान त्याच्या खात्यावर थेट जमा करायचं आहे. अगोदर त्यांनी खरेदी करायची आणि मग तुम्ही सर्वे करून ते बघता खरेदी केली, त्यानंतर त्याला अनुदान मिळतं, त्यानंतर त्याच्या खात्यावर थेट अनुदान जमा होतं. तर याच्यासाठी निकष कुठले आहेत सर आपले? समजा एक शेतकरी आहे, त्याच्याकडे काही एकर जमीन आहे आणि पाण्याची उपलब्धता कमी आहे, मग आपल्याकडे ठिबकसाठी असेल किंवा शेततळ्याचं असेल, तर तो निकष कसा आहे? आता प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे निकष आहे. जर तुम्ही ठिबकसाठी म्हणाल तर ठिबकसाठी एका शेतकऱ्याला 5 हेक्टरपर्यंत अनुदान घेता येतं. जर त्यांनी जरी ठिबक लावलेला असेल आणि 8 वर्षानंतर पुन्हा जर ते क्षेत्र जर पुन्हा आलं तर 8 वर्षानंतर पुन्हा त्या क्षेत्रासाठी त्याला पुन्हा सबसिडी घेता येते. 8 वर्षानंतर त्या कालावधीत पुन्हा नाही, पुन्हा त्या 8 वर्षानंतर त्याला सबसिडी घेऊ शकतो. त्याच पद्धतीने तुम्ही रोजगार हमी योजनेत जर म्हणलं तर तो 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र त्याचं 8 ओव्हर असावं, जेणेकरून त्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल. जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणलं तर त्याचं क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त असावं, किंवा तो नगरपालिकेचा एरियातला असावा. कारण की रोजगार हमी योजनेअंतर्गत जे नगरपालिका क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांना जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. बरोबर. मग भाऊसाहेब फुंडकर योजनेमधून त्यांना लाभ घेता येतो, लाभार्थी होतात त्याच्यात. त्याच पद्धतीने जर म्हणलं तर गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना ही एक योजना आहे. याच्यामध्ये जर शेतकऱ्यांचे 2 हात, 2 पाय, 2 डोळे किंवा 1 डोळा 1 हात किंवा 1 डोळा 1 पाय असे कोणत्याही प्रकारचे 2 जर अवयव जर निकामी झाले तर अशांना 2 लाख रुपये सबसिडी दिली जाते. किंवा त्याला 1 हात, 1 डोळा किंवा 1 पाय कोणताही एक अवयव जर त्याच्यामध्ये निकामी झाला तर 1 लाख रुपयेपर्यंत शासन त्याला शेतकऱ्याला मदत देते. यामध्ये जर म्हणलं
तर पूर्वी असं होतं की ज्याच्या नावावर 7/12 होता हो 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 अशाच शेतकऱ्याला फक्त त्याचा लाभ व्हायचा. बरोबर पण आता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी निकष बदलवलेत. बरं बरं ज्याच्या नावावर 7/12 असेल हो अशा शेतकऱ्याचा स्वतः, त्याचे आईवडील, त्याचे मुलं आणि मुलगीमध्ये जर म्हणलं तर त्याची अविवाहित मुलगी जर हो. असेल बरं, तर बरं, याच्यापैकी कुणालाही शेतात काम करताना वीजबाधा झाली, काम करताना अपघात झाला, वीज लागली, विहिरीत पडला, हो हो विंचू चावला, साप चावला, हो. एखादं जनावर चावलं, तर अशा कोणत्याही प्रकारचा जर त्याच्यासोबत घातपात झाला, आकस्मिक मृत्यू झाला. आकस्मिक मृत्यू झाला, हो तर त्याला 2 लाख रुपये याच्यामध्ये सबसिडी देण्याची तरतूद आहे. हो सर हो सर. सर आता या विषयाला धरूनच जसं तुम्ही सांगितलंय की ठिबकचं सांगितलं, त्याचं पण एरिया सांगितला, क्षेत्रफळ किती असावं, काय असावं, तसं शेततळं असेल, शेततळ्यासंदर्भात किंवा अवजारं जे आहेत, अवजारासंदर्भात शेतकऱ्यांच्या कुठल्या योजना आहेत? आता मागच्या वर्षीपर्यंत राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, हो हो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य, गळीत धान्य, हो. ह्या वेगवेगळ्या योजनातला जो यांत्रिकरणाचा घटक आहे तो एकत्रित करून एकत्रित लक्षांक तालुक्याला दिला जायचा. हो त्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटा, पेरणी यंत्र, हो तर सगळ्या प्रकारचे थ्रेशर, मळणी यंत्र, हो व असेल तर डाळ मिल, जे शेतीसाठी आवश्यक उपयुक्त आहेत ते. उपयुक्त आहे असे सगळ्या प्रकारचे अवजारं की ज्यांची शासनाच्या दर सूचीमध्ये त्याचा समावेश आहेत, अशा सगळ्या प्रकारचे अवजारं आपण यामधून देऊ शकतो. त्याच पद्धतीने मागेल त्याला शेततळे योजना एक शासनाची आहे. हो मागच्यावर 31 फेब्रुवारी नंतर त्या योजनेला सध्या स्थगिती दिलेली आहे. पुढील आदेश झाल्यानंतर ती पण योजना पुढे चालू झाली तर आपण पुन्हा त्याचे ऑनलाईन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यामध्ये साधारण एक 50,000 रुपये सबसिडी ही एका शेततळ्याला दिली जाते. निकष वगैरे काही असतात का त्याचे? त्याला एक निकष फक्त एवढाच आहे की तो एक त्याला 60 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र शेतकरी असावा तो, शेतकरी असावं, 60 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र त्याचं 1.5 एकरापेक्षा जास्त असावं. असावं. जर मोठ्या प्रमाणात जर अर्ज आले तर त्याच्यामध्ये तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यातला असावा, अल्पभूधारक असावा, प्राधान्य दिलं जातं त्या. कॅटेगरीतला असलं प्राधान्याने त्यांना निवड करावी असं निकष आहेत. हो हो. तर सर बघा, आत्ताच तुम्ही सांगितलं की विम्याविषयी बोलले आपण. तर आपल्या कार्यालयाअंतर्गत समजा जास्त दूर नाही पण गेल्या वर्षभरामध्ये अशी विमा दिलेल्या शेतकरी काही सांगता येतील आपल्याला? सांगता येतील ना. याच्यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत 2 प्रकारचे विमाचे योजना आहेत आपल्याकडे. एक पंतप्रधान पीक विमा योजना, याच्यामध्ये जे भुसार पिकं आहेत तर त्यासाठी पीक विमा उतरवला जातो. आणि दुसरी जी योजना आहे हवामान आधारित फळपीक विमा योजना, ही फळपिकांशी संबंधित आहे. जी हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे, जे हवामानाचे जे वेगवेगळे निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसल्यानंतर जेव्हा ज्या शेतकऱ्यांनी ज्या महसूल मंडळात पीक विमा भरला असेल, ज्याला लागू होईल त्या मंडळातल्या सर्व शेतकऱ्यांना त्याची रक्कम, विम्याची रक्कम त्यांना मिळाली जाते. आणि जी दुसरी योजना आहे पंतप्रधान पीक विमा योजना, त्याच्यामध्ये मग कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका अशा पिकांचा समावेश आहे. अशा पिकांचे जे पीक कापणी प्रयोग शासनामार्फत होतात त्या पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने त्याची मदत जाहीर होते. त्याची जर आकडेवारी बोलायची म्हणलं तर मृगबहार 19 मध्ये 1383 लोकांनी पीक विमा उतरवला होता. त्याच्यापैकी 846 लोकांना 93,55,000 रुपये लाभ मिळाला आहे. त्याच पद्धतीने मागच्या खरीपमध्ये 15,277 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. त्याच्यापैकी 10,503 लोकांना 6,50,82,000 रुपये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. ही झाली फक्त सोयाबीन, मका आणि बाजरी. तर याच्यामध्ये अजून पण कपाशी, कांदा आणि तूर या 3 पिकाचे पीक विमा मंजूर होण्याचं अजून प्रक्रियामध्ये आहे. ते जर मिळाले तर त्याचे एक साधारण 1.5 ते 2 कोटी आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतात. तर मगाशी आपण बोलताना म्हणालात की शेततळ्याची जी योजना आहे त्याला स्थगिती आहे आणि भविष्यात ती सुरू होऊ शकते. तर शेततळ्याचे काही निकष वगैरे आहेत का? यामध्ये शेततळ्याचे निकष म्हणजे त्याचं 7/12 असावं, 60 गुंठ्यापेक्षा त्याचं क्षेत्र जास्त असावं. त्यानंतर त्याला फळपीक लावण्यासाठी तो तयार असावा.
हो हो हो. त्यानंतर त्याचं जे आहे 7/12/8 आधार कार्ड, त्याचं राष्ट्रीयकृत बँकेची झेरॉक्स, हो हो एवढे उतारे डॉक्युमेंट्स त्याला लागतात साधारण. हो. आणि त्यानंतर आपण त्याचं एक जागेची निवड केल्यानंतर आपण त्याला एक इस्टिमेट तयार करतो, अंदाजपत्रक. हो हो त्या अंदाजपत्रक दिल्यानंतर त्याला एक तांत्रिक मंजुरी ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दिली जाते. बरं बरं. आणि ती प्रशासकीय मान्यतेला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर पाठवली जाते. त्याला प्रशासकीय मिळाल्यानंतर आपण त्याला कार्यरंभ आदेश म्हणजे खोदण्यास परवानगी देतो. सुरुवात करून द्या असं. आणि त्यानंतर त्यांनी एक साधारण महिन्याच्या आत ते शेततळ खोदून त्याचं रेकॉर्डिंग तयार करून अनुदान मागणीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा. त्यानंतर त्याचं लॅटलॉंगचे फोटो काढून त्याचं जिओ टॅगिंग करून अनुदान त्याच्या खात्यावर थेट जमा केलं जातं. तर यामध्ये 50% अनुदान असतं. यामध्ये फिक्स अनुदान आहे 50,000 रुपये फिक्स आहे. हो, कारण की योजनेचं नावच आहे की मागेल त्याला शेततळे, त्यामुळं पूर्वी याच्यामध्ये 83,500 रुपये सबसिडी दिली जायची. हो. पण ज्यानंतर मागेल त्याला शेततळे ही योजना चालू झाल्यानंतर सरसकट 50,000 रुपये एकच नॉर्म त्यांनी तेवढा ठेवला आणि सर्वांना ते मंजुरी देतात. हो हो हो. सर मगाशी विम्यासंदर्भात आपण बोललो की गेली वर्षभरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अपघात विमा मिळाले असे शेतकरी किती आहेत आणि त्यांना किती लाभ झालेला आहे त्याचा? आतापर्यंत म्हणजे 2 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही 29 प्रस्ताव कंपनीला पाठवलेले आहेत. हो हो. त्यापैकी आतापर्यंत 18 लोकांचे क्लेम सेटल झालेले आहेत. हो. बाकीचे जे आहेत दुरुस्ती किंवा आपण त्रुटींच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. त्यांची त्रुटींची पूर्तता झाली की ते पण क्लेम सेटल होतील. बरोबर बरोबर. तर सर दुसरं एक असं की बघा शेतकरी वर्ग आहे आता कुठे म्हणजे तो जागरूक झाला शास्त्रीय पद्धतीने शेती करायला. तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कार्यालयाअंतर्गत माती परीक्षणापासून सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर त्याविषयी काय समजा एखादा ऑलरेडी राहुरी तालुक्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत मृद नमुने काही तपासले जातात. मागच्या वर्षी आपण जातप या गावामध्ये एक गाव निवडलं होतं. त्याच्यामध्ये 720 खातेदारांचे आपण नमुने काढले होते, तपासले. त्यानंतर त्याच्या मृद आरोग्य पत्रिका ह्या प्रत्येक खातेदाराला आपण वितरित केलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि मृद पत्रिकेच्या अनुषंगाने कोणती खतं दिली पाहिजेत, कोणती पिकं घेतली पाहिजेत आणि किती प्रमाणात वापरली पाहिजेत याचे सगळे प्रात्यक्षिके आपण तिथं घेतलेले आहेत. आणि नक्कीच शेतकऱ्यांचा तिथे 5 ते 10% जास्त प्रॉफिट आणि 20 ते 25% खातामध्ये बचत झालेली आहे. आणि मोठ्या स्वरूपात ह्या योजना किंवा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये उतरलं पाहिजेत की स्वतःहून माती परीक्षण केलं पाहिजेत. बरोबर आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या सल्लामसलतीने खताचं नियोजन केलं पाहिजेत. एवढं केलं तरी 15 ते 20% शेतकऱ्याची बचत किंवा दुहेरी फायदा होतो, पीक उत्पन्नात वाढ होऊ शकते. म्हणजे त्याची शेतजमीन जी आहे तिचा पोतही चांगला राहतो आणि त्याला उत्पन्नही चांगलं मिळतं. बरोबर आहे. तर सर पुढची एक महत्त्वाची बाब अशी की काही वर्षांपूर्वी आपल्या कृषी खात्याअंतर्गत की जे शेतकरी आहेत त्यांचे असे अभ्यास दौरे मग परदेश दौरे देखील आहे, ती एक योजना आहे. तर त्या योजनेसंदर्भात काय? एक 4 ते 5 वर्षापूर्वी विदेश अभ्यास दौरा अशी एक योजना होती. सध्या ती जरी योजना नसली तरी पण एक विभागाअंतर्गत जी आंतरराज्य किंवा राज्याअंतर्गत जे प्रशिक्षण दौरे, शेतकी अभ्यास, तर याचे सुद्धा आपण काही कार्यक्रम घेतो. तर याच्यामध्ये दरवर्षी साधारण एक 40 शेतकऱ्यांना आपण असा एक्सपोजर व्हिजिटसाठी पाठवतो. याच्यासाठी पण आपण एक पेपरला जाहिरात देतो. बरोबर. जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा किंवा त्याचा अर्ज द्यावा. अर्ज दिल्यानंतर आपण पुन्हा तीच मेथड, त्याचा लकी ड्रॉ, जे 40 शेतकरी सुरुवातीला येतील त्या अशा शेतकऱ्यांची निवड करायची. आणि जे दुसऱ्या उपविभागात समजा आपले मागच्या वर्षी वाईला शेतकरी गेले होते, मग वाईतले जे प्रगतशील शेतकरी आहेत की कोणी फळपिकात प्रगतशील असेल, कोणी भुसार पिकात केलेले असेल, कोणी दुग्ध उत्पादनात केलेले असेल किंवा एखादा प्रक्रिया युनिटमध्ये काम करत असेल, बरोबर आहे, किंवा एखादा एक्सपोर्टिंगमध्ये काम करत असेल, तर असे जे प्रगतशील शेतकरी आहे अशांच्या
शेतावर किंवा अशांच्या कंपनीमध्ये आपण इथले जे शेतकरी आहेत त्यांचा एक्सपोजर व्हिजिट करत असतो. यानं त्या माध्यमातून ते प्रवृत्त होतील आणि तसं काहीतरी आपल्या शेतात प्रयोग करतील. या हेतूने दरवर्षी आपण एक 40 शेतकऱ्यांचा आंतरविभागीय प्रशिक्षण अभ्यास दौरा आयोजित करत असतो. विदेश अभ्यास दौऱ्याच्या बाबतीत सध्या तर काही स्थगितीच आहे सध्या, त्यामुळे त्याबद्दल त्याचं स्वरूप कसं असायचं? तरी त्याचं स्वरूप याच्यामध्ये ज्या कृषीच्या क्षेत्रात जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इस्रायल आहे, युरोप आहे, अशा ठिकाणी शक्यतो ते दौरे अरेंज केले जायचे. इस्रायलमध्ये समजा तिथे डाळिंब आहे, तिथं ते सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत, तिथलं डेअरीचे प्रोजेक्ट आहे, एक्सपोर्टिंग आहे. बरोबर आहे. तर अशा ठिकाणी त्यांना व्हिजिट आपण घडवायचो आणि त्यांना त्याच पद्धतीने जसं आपण आता सांगितलंय की इथले प्रगतशील शेतकरी होते, तसेच आपण परदेशातले प्रगतशील शेतकऱ्यांशी संपर्क करायचा, त्यांच्याशी संपर्क करून ते तंत्रज्ञान आपल्याकडे कसं आणता येईल किंवा त्यांना एक्सपोजर व्हिजिट की बाहेरचा देश काय करतोय ना आपल्या देशात काय चालतंय, तर याचे कंपॅरिझन त्यांना व्हावं आणि जर त्यातून काही घेऊन जर स्वतः काही विकसित केलं तर तो एक त्याच्यातून एक अपेक्षित असतंय. बरोबर सर. बघा की आणि या योजनेचा निकष कसा असायचा बरं, की एक शेतकरी आहे त्याला अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला जायचं, सध्याला जरी स्थगिती आहे, भविष्यात ती जरी योजना सुरू झाली तर निकष कसे लावले जायचे? एक तर तो प्रगतशील शेतकरी असावा, त्याच्याकडं सगळ्या प्रकारची पिकं असावीत, त्यानंतर त्याला एखादा पुरस्कार प्राप्त म्हणजे त्याला एखादा पुरस्कार मिळालेला असावा कृषी निगडीत, त्यानंतर त्याचे म्हणजे शेतकऱ्यांना तो मार्गदर्शक ठरलेला असावा, म्हणजे सामाजिक असावा, म्हणजे जेणेकरून त्याचं ऐकून बरेचसे लोक तयार होतील अशा पद्धतीचा एक सर्वसाधारण व्यक्ती असावा. आणि त्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्ण छाननी म्हणजे तो एक वयाची पण त्याला अट आहे, 60 वर्षाच्या पुढील जर असेल तर ते त्या वयाच्या अटीत पण तो पाहिजेत की 60 वर्षातला आतला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट की त्याची जे डॉक्युमेंटची पूर्तता असायचा, व्हिसा, बरोबर आहे, त्याचा पासपोर्ट, बरोबर, त्यानंतर त्याच्या नावावर 7/12 असावा, 8 असावं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये त्याचे पिकाच्या नोंदी सर्व प्रकारच्या, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो सर्वश्रुत आहे किंवा सगळ्या निकषांना पार करेल अशांची निवड त्या अभ्यास दौऱ्यासाठी केली जाते. बरोबर. सर, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आपला जो शेतकरी पूर्वी पारंपरिक शेती करायचा, पण निसर्गाचं लहरीपणा म्हणा, या आसमानी संकट, सुलतानी संकट, या संकटामध्ये मधल्या काळामध्ये शेतकरी बराच भरडला गेला. मग शेतकऱ्यांनी काय केलं, पूर्ण शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा जोडधंदे बनवू आपण ते. मग तिथे दूध असेल, कुक्कुटपालन असेल किंवा इतर कुठले जोड व्यवसाय असतील, तर या संदर्भात शासनाच्या कुठल्या योजना आहेत? आता याच्यामध्ये जर सांगायचं झालं, तुम्ही जे बोललात की जोडधंदे, याला आपण शास्त्रीय भाषेत जर एकात्मिक शेती पद्धती म्हणतो. बरोबर आहे. की याच्यामध्ये कोणत्याही एक प्रकारची शेती न करता वेगवेगळ्या शेती एकत्र करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये तुमचं शेती, त्यानंतर तुमचं पशुपालनामध्ये मग तुमच्या गायी, शेळ्या, नंतर कुक्कुटपालन, नंतर तुमचं गांडूळ खत, व्हर्मी वॉश, तुमचं हॉर्टिकल्चरचं प्लांटेशन, चारा पिके, या सगळ्यांचं एकत्रित नियोजन करणं असं अपेक्षित असतं. यामध्ये जर सरासरी कॅल्क्युलेशन केलं तर हेक्टरी 3 ते 3.5 लाख रुपये वर्षाकाठी नेट प्रॉफिट राहील असे मॉडेल महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. जर त्याचा अवलंब केला तर नक्कीच शेतकऱ्यांना एक चांगला फायदा मिळेल. सध्या तरी शासनाची जरी योजना नसेल तरी पण हे मॉडेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असंच मी या माध्यमातून सांगेल. बरोबर सर. तर सर, आपण कोरोना वॉरियर्स संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चा केली. आपण आता समारोपाकडे येऊया. तर आपण या निमित्तानं जे दर्शक असतील, जे शेतकरी असतील, तर त्यांना या ठिकाणी काय आवाहन कराल? सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर शेतकऱ्यांचे जे संकट आहे, म्हणजे आता पाऊस नुकताच झाला आहे, पावसानंतर हुमणीचे जे भुंगे आहेत हे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. तर हे भुंगे ट्रॅप करणं अत्यंत गरजेचं आहे. तर
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जेवढे ऊस उत्पादक शेतकरी आहेत हो तर सर्व शेतकऱ्यांनी घरगुती पद्धतीने कृषी विभागाशी संपर्क करून हुमणीचे प्रकाश सापळे घरच्या घरी तयार करावेत बरोबर. आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भुंगे पकडण्यात यावे. हम्म. तर जेणेकरून तुमचा ऊस हा हुमणीच्या किडीपासून वाचेल. दूर राहील, वाचेल आणि कारखाने चालू व्हायच्या आजपर्यंत म्हणजे तुम्ही एक चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकता. दुसरी गोष्ट, सोयाबीनच्या बाबतीत राहुरी तालुक्यामध्ये 3700 हेक्टरपर्यंत सोयाबीनचं क्षेत्र जातं. चालू वर्षी सोयाबीनचा बियाणाचा खूप मोठा तुटवडा आहे. बरोबर आहे. तर ह्या तुटवड्याच्या काळामध्ये आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हो 70 शेतकरी असे शोधलेत की त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात घरगुती बियाणे शिल्लक आहे. हो असे बियाणांचं आम्ही उगवण क्षमता हो. करून घेतलेली आहे हो आणि ते शेतकऱ्यांना वापरण्यायोग्य असं बियाणं आहे. बनवलेलं आहे ते. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याचं मागणी आहे पण उपलब्ध होत नाही अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. बरोबर आहे. ते बियाणं उपलब्ध करून घ्यावं आणि बियाणं उपलब्ध करून त्याची पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी उगवण क्षमता चाचणी करून त्यानंतर त्याला थायरम आणि बीज याचे रायझोबियम आणि PSBची बीज प्रक्रिया करावी. जे तिसरं मी आव्हान करणार खताच्या बाबतीत, तर राहुरी तालुक्याला 13,000 मेट्रिक टनाची खताची डिमांड असते. त्यामध्ये 4,500 मेट्रिक टन आपल्याला युरियाची डिमांड असते. बरोबर आहे. यामध्ये 1000 ते 1200 मेट्रिक टनाचा युरिया सध्या तालुक्यामध्ये पुरवठा झालेला आहे. पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये हे कारखाने बंद पडलेत. ट्रान्सपोर्टची अडचण आहेत आणि हे युरिया आम्हाला मिळणार नाही या भावनेने शेतकरी मोठ्या प्रमाणात युरियाचा स्टॉक करत आहे. तरी शेतकऱ्यांनी युरियाचा स्टॉक करू नये. आवश्यक आहे तेवढंच खताचं उचल करावी. बरोबर आहे. त्याच पद्धतीने राहुरी तालुक्यामध्ये 2000 मेट्रिक टन इतर ग्रेड मिक्स खते पडून आहेत. तर शेतकऱ्यांनी तेही खतं याच्यामध्ये वापरायला पाहिजेत. नुसतं युरिया आणि युरिया एकमेव खताचा वापर करू नये, जेणेकरून ही तुटवडा आपल्याला भासणार नाही. हे एक आव्हान मी ते करत आहे. बरोबर आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सर की अजूनही बऱ्याचशा आपल्या शेतकरी वर्गाला की आपल्या शासनाच्या योजना काय आहे, शेती कशा पद्धतीने केली पाहिजे, तर आपल्या कृषी विभागाच्या मार्फत किंवा तालुका कृषी कार्यालयाच्या अंतर्गत अशी शिबिरं किंवा असं काही नियोजन केलं जातं का? केलं जातं. याच्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्याकडे जे कृषी सहाय्यक आहेत, प्रत्येक कृषी गावाला साधारण 2 ते 3 गावाला एक कृषी सहाय्यक असतो. बरोबर आहे. अशा कृषी सहाय्यकाला आपण शेती शाळा आयोजित करत असतो त्या गावामध्ये. त्या गावातले 30 जे होतकरू शेतकरी, प्रगतशील शेतकरी किंवा जे शेतकरी 10 लोकांना आपला मेसेज देतील अशा शेतकऱ्यांचा एक गट तयार करत असतो. बरं. आणि अशा गटाला दर 15 दिवसांनी शेतीच्या बाबतीत मार्गदर्शन, कृषी विभागाच्या योजनांचं मार्गदर्शन, त्यानंतर नवीन आव्हानं, नंतर अडचणीत करायच्या गोष्टी याचं दर 15 दिवसाला प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकामार्फत मार्गदर्शन होत असतंय. त्याच पद्धतीने मास मीडिया, त्यानंतर व्हॉट्सॲप, फोन, वर्तमानपत्र याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण योजनेची प्रसार माध्यमाचा आपण उपयोग करून ह्या शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवत असतो. दर्शक हो, कोरोना वॉरियर्स संवाद या 24 तासच्या कार्यक्रमामध्ये आज राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्रजी ठोकळे साहेब उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय दिलखुलास अशी चर्चा केली, आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय मोलाचा सल्ला दिला. त्याबद्दल मी 24 तासच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. नमस्कार. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. श्री क्षेत्र देवगडला प्राप्त झालंय इंद्रधनुष्याचं रूप. सुशोभीकरणामुळे पालटलंय मंदिराचं रूप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी महाराजांचा पुतळा धुतला नाही, याचा कोपरगाव मधील शिवप्रेमींकडनं निषेध. अवैध तलवारींची विक्री करणाऱ्या 2 जणांना पारनेर पोलिसांनी सापळा रचून केलं अटक. 2 जण फरार. आणि सी 24 तास कोरोना वॉरियर्स विशेष कार्यक्रम संवाद सहभाग तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे.
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.